आणि रात्रीच्या टायमाला धिंगाणा करायचे, येऊन जाऊन मारायचे, मारण करायचे, मला हप्ता दे, मी आता आलोय मुंबईवरनं, मी सगळ्याला बघतो म्हणून 2 दिवसापासून मला त्रास देत होता. आणि पहिला पण त्रास दिले आणि पहिला पण एक केसेस आहे त्याच्यावर. रात्री 2-4 गाड्या फोडले, तर माझं रिक्षा फोडले, माझ्या जीवाला धोका आहे. त्याचे 2-3दा माझे भांडण झाले. सोलापूरतील घोडातांडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. किराणा दुकानदार ज्ञानेश्वर रानू राठोड यांना हप्ता मागणीच्या कारणावरून तिघांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दुकानावर दगडफेकही करण्यात आली असून राठोड गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक 16 जुलै 2025 रोजी दुपारी घोडातांडा येथे घडली. 55 वर्षीय ज्ञानेश्वर रानू राठोड यांनी सांगितले की घोडातांडा येथील त्यांच्या किराणा दुकानात गेल्या 2 दिवसांपासून तिघे दारूच्या नशेत त्रास देत होते. आज दुपारी या तिघांनी हप्ता मागितला आणि नकार दिल्याने त्यांनी दुकानावर दगडफेक केली आणि राठोड यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात राठोड गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने जखमी ज्ञानेश्वर राठोड यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी पाठवले. ज्ञानेश्वर राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गेल्या 2 दिवसांपासून हे तिघे दारू पिऊन माझ्या दुकानात त्रास देत होते. आज त्यांनी हप्ता मागितला आणि मी नकार दिल्याने त्यांनी मला मारहाण केली आणि दुकानावर दगडफेक केली. आधी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तुमचं नाव काय? ज्ञानू रामू राठोड, राहणार घोडातांडा. काय घटना घडली होती, काय मारहाण झाली? माझं किराणा दुकान आहे. दुकानाजवळ येऊन दोघं दारू पिले होते. दोघं भाऊ 2 दिवसापासून मला त्रास देत होता आणि पहिला पण त्रास दिले आणि पहिला पण एक केसेस आहे त्याच्यावर. सैपूर पोलीस चौकीला मागे आहे काही तरी तेव्हा ते ठीक आहे जाऊ दे म्हणून सोडून दिले. त्याने साहेब लोक होते. तर अजून एक 2 दिवसांनी आमचं जत्रा होती, गावाची मर्याई मंदिरची जत्रा होती. त्यावेळेस दारू फुल पिले होते आणि रात्रीच्या टायमाला धिंगाणा करायचे, येऊन जाऊन मारायचे, मारण करायचे, मला हप्ता दे, मी आता आलोय मुंबईवरनं, मी सगळ्याला बघतो म्हणून पूर्ण गल्ली बोळ फिरून दगडफेक करायचे. रात्री 2-4 गाड्या फोडले, तर माझं रिक्षा फोडले. आणि मग म्हणलो काय पाहिजे, नाही मला पैसे पाहिजे, हप्ता खडणे पाहिजे आणि पैसे दिल्याशिवाय दुकान चालू करायचे नाही आहे. मग मी म्हणलो माझ्याकडे पैसे नाही, मी दुकान नाही आहे म्हणलो. ठीक आहे, मग दगडफेक केलं, मला मारहाण केले, माझ्या बायकोला मारहाण केले आणि लहान लेकरे आहेत माझे, त्यांना पण मारहाण झाले. आणि घोडातांडा मला ज्ञानू रामू पवारला मारहाण झाले. मेन आरोपी बाबुल दशरथ पवार. हां, कोणी मारहाण केली त्यांचे नाव? बाबुल दशरथ पवार, अनिल दशरथ पवार, रोहित दशरथ पवार. तिघांनी मारहाण केले. रोडून मारले, तर माझ्या बायकोला, लेकरांना आणि भावांना मारले. किती वाजता झाली मारहाण? बघा 4-4:30 3-4 वाजता. 3 वाजता. मागणी काय प्रशासनाकडे, काय मागणी? नाही, मदत पाहिजे सर, मला रिक्वेस्ट करून नाही का. मग त्याच्याशी मला धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे. त्याची 2-3दा माझे भांडण झाले. त्याच्या लहान भावापासून पण भांडण झाले आणि मोठ्या भावापासून पण भांडण झाले माझे. आणि हे तिघं पण मला मागच्या वेळेस पण मारलेत लोक. आणि ज्यावेळेस अगोदर पण केसेस झाले त्यांच्यावर. मी सरांना रिक्वेस्ट करून सांगलो ह्यांच्याशी धोका आहे, तरीसुद्धा अजून मला मारहाण केलेत. दुकानात येऊन हत्यार वार केलेत मला. अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं।